मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यापासून मी एक नवीन व्हिडिओची सिरीज चालू करतोय. कोणत्या महिन्यात कोणते पीक घ्यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला चांगला फायदा होईल. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण लावू शकतो जे की समोर चालून चांगला टेम्परेचर येत असतो. त्याच्यामध्ये आपण कलिंगड घेऊ शकतो आणि खरबूज घेऊ शकतो. त्यानंतर आपण एक ढेमचं पीक येते मित्रांनो. कलिंगड आणि खरबूजबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. याचे समोर चालून चांगले रेट राहतील मित्रांनो, कारण यावर्षी थोडी थंडी जास्त होती, मागे पावसाळा पण जास्त होता, त्याच्यामुळं आवक खूप कमी आहे आणि डिमांड खूप जास्त असल्यामुळं कलिंगड आणि खरबूजला चांगला फायदा होईल. त्यानंतर एक ढेमचे पीक आहेत मित्रांनो. याचा जवळपास शेतकऱ्यांना माहिती नाही याची, पण हे पीक लावल्याच्या नंतर जवळपास 35 ते 40 दिवसात हा पीक तोडायला येतो मित्रांनो, आणि तिथून आपण समोर 1.5 ते 2 महिने याला आपण तोडा करू शकतो. याचा चांगला प्रॉफिट घेऊ शकतो मित्रांनो. यानंतर उन्हाळ्यामध्ये चांगलं येते, चांगली व्हायरस रेजिस्टन्स व्हेरायटी घ्या मित्रांनो, जे की मिरचीची व्हायरस रेजिस्टन्स व्हेरायटी किंवा मग लाल हिरवी किंवा मग आपण लाल विकू शकतो, अशा दोन्ही ड्युएल पर्पजच्या व्हेरायट्या घ्या मित्रांनो. त्यानंतर आपल्याला एक कारलं आपापल्या मार्केटनुसार एक पांढरं कारलं येते आणि हिरवं कारलं येते मित्रांनो. त्याच्यामध्ये हे दोन्ही मार्केटनुसार चालू शकतात उन्हाळ्यात. त्यानंतर शेवटचं आहे टोमॅटोमध्ये आपल्या मार्केटनुसार आपण एक गोल टमाटा घेऊ शकतो किंवा मग कॅप्सूल घेऊ शकतो. ह्या पिकानुसार आपण जर फेब्रुवारी महिन्यात लागवड केली मित्रांनो, तर समोर चालून आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.